पुढची बातमी भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड परिसरामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। नागरी वस्तीमध्ये बिबट्यानं 7 जणांवर हल्ला केलाय, त्यामुळे नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण आहे। जखमी झालेल्या 7 जणांची नावं देखील आता समोर आली आहेत। पारिजात इमारतीमध्ये असलेल्या या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी बेशुद्ध करण्यात आलं। लेकिन साहब नहीं, हमारा तो छोड़ो, हमारा काम है, लेकिन आपकी पेशेंस मानना पड़ेगी। आप भी काफी समय से रुके। चुनाव है, साथ में लेकर ही जाएंगे। छोड़ो तो रे तू आए तू ये भी छोड़ेगा नहीं, साथ में ले जाओ। सुबह 8 बजे आए। बचाने क्या लेना? हो पाणी आणि पाणी, चहा नको, पाणी पाणी पाणी। तर 7 तासांच्या थरारानंतर अजूनही या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ऑपरेशन अजून संपलेलं नाही। या बिबट्याला डाट बसल्याचं कळत आहे, त्यामुळे हा बिबट्या सध्या बेशुद्ध झालेला आहे आणि आता त्याला पकडण्याची औपचारिकता अजून बाकी असल्याचं कळतं। वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, बिबट्याला बेशुद्ध केल्याचं कळत आहे, सध्या काय नेमके अपडेट्स आहेत त्या ठिकाणी? आपण बघतो या मानवी वस्तीमध्ये भाईंदर पूर्व या पारिजात सोसायटीमध्ये मागील साधारणपणे 6.5-7 तास झालेले आहेत। हा बिबट्या इथे शिरला होता। खूप प्रयत्न झाले, सुरुवातीला 2 डाट मारण्यात आले, ते त्याला लागले नाही। मात्र आता जी माहिती मिळते त्यामध्ये डाट त्याला मारण्यात आला, त्याला बेशुद्ध पाडण्यात आलेला आहे आणि बेशुद्ध झाल्यानंतर त्याला आता बाहेर काढण्याचं काम वन विभागाकडून केलं जाते। अग्निशमन दल, त्यासोबत मीरा भाईंदरचे पोलीस हे सुद्धा या सगळ्या रेस्क्यू टीम मध्ये सहकार्य करतात आणि साधारणपणे अजून अर्धा तास लागेल त्याला बाहेर काढण्यासाठी, कारण पिंजरा सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। जसं या ठिकाणी त्याला तो पूर्णपणे बेशुद्ध होईल तेव्हा त्याला बाहेर काढलं जाईल आणि बाहेर काढून पिंजऱ्यात त्याला टाकलं जाईल आणि संजय गांधी नॅशनल पार्क इथे त्याला नेलं जाईल। अमोल, वेदांत, 6 ते 7 तास होऊन गेलेले आहेत आणि तरी सुद्धा अजूनही हे ऑपरेशन सुरू आहे। गेल्या 7 तासामध्ये नेमके काय अडथळे आलेले आहेत ज्याच्यामुळे इतका वेळ लागतोय या ऑपरेशनला? परिसर आहे आणि मानवी वस्तीत जेव्हा शिरला तेव्हा खरं तर वन विभागाच्या टीमला यायला इथे काहीसा उशीर झाला। ते आता साधारणपणे 2-2.5 तास गेले आणि त्यानंतर एका तळ मजल्यावर एका खोलीमध्ये आतमध्ये तो गेल्यानंतर त्याला कोंडलं आणि त्याच्यानंतर तो नजरेत येत नव्हता आणि त्यामुळे जसा नजरेस आला तसं त्याच्यावर डाट मारण्यात आले। मात्र पहिले 2 डाट फेल गेले, त्याला लागले नाही आणि त्याच्यानंतर 3रा डाट मारण्यात आला आणि या सगळ्यामध्ये बराच वेळ गेला। म्हणजे आधी म्हटलं की दाटीवाटीचा परिसर आहे, बघ्यांची गर्दी झालेली आहे, त्यामुळे मोठं आव्हान आहे या सगळ्यातनं या सगळं रेस्क्यू पूर्ण करणं आणि त्या दृष्टीने आपण बघतोय 3 ते 4 यंत्रणा या सगळ्या रेस्क्यू टीम मध्ये सहकार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात। महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आहेत, अग्निशमन दलाचे जवान आपल्याला पाहायला मिळतात, पोलीस आहेत आणि वन विभागाची टीम जी आतमध्ये काम करते, डाट मारण्याचं काम असेल किंवा इंजेक्शन देण्याचं काम असेल, हे सगळं काम केलं जातं। शिवाय तो बेशुद्ध पडला की नाही यासाठी पुन्हा फटाके फोडण्यात येतात। फटाके फोडून जर तो जागा झाला तर मग आणखी डाट मारण्याचा विचार केला जाईल आणि या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनला बराच वेळ लागतो आणि त्यामुळे साधारणपणे 7.5 तास झालेत, अजूनही या बिबट्याला बाहेर काढण्यात आलेलं नाही। मात्र काही वेळात म्हणजे साधारणपणे अर्ध्या-पाऊण तासात हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते पूर्ण होईल। वेदांत, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण दाखवत आहोत। एबीपी माझाला मिळालेली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत आणि ज्याच्यातून या बिबट्याला पकडण्यासाठी कशा प्रकारे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत हे दिसतं आहे। किती आव्हानात्मक हे काम असू शकतं हे आत्ताच तू सांगितलंस। याच्यामध्ये 7 जणांना बिबट्याने जखमी केल्याचं देखील कळतं आहे। कशा प्रकारे हे 7 जण जखमी झाले आणि या बिबट्याबरोबरचा संघर्ष कशा प्रकारे इथल्या रहिवाशांचा आज बघायला मिळाला? खरं तर ही सगळी मानवी वस्ती आहे, दाटीवाटीची सगळी आपण जर सोसायट्या बघितल्या आणि त्यामध्ये जेव्हा अचानक सकाळच्या वेळेला हा बिबट्या आला तेव्हा समोर दिसेल त्याच्यावर तो हल्ला करत होता आणि त्याच्यामध्ये जसं सांगितले की 7 जणांना जखमी केलेलं आहे। सुरुवातीला सगळे भयभीत झाले होते, घाबरले होते आणि त्यामुळे या बिबट्यापासून सगळ्यांना दूर करणं किंवा बिल्डिंगचे जे तळमजल्यावर जे कोणी लोक राहतात त्यांना बाजूला करणं किंवा त्यांना रेस्क्यू करणं हे पहिलं काम अग्निशमन दलाचं होतं आणि ते काम पूर्ण केल्यानंतर मग या बिबट्याला पकडणं किंवा त्याला बेशुद्ध करण्याचं वन विभागाचं काम होतं आणि या सगळ्याला साधारणपणे 6.5-7 तास होत आहेत आणि आता हे काम जवळपास पूर्ण होत आले। मात्र यामध्ये 7 जण हे जखमी झालेले आहेत ज्यांच्यावर या बिबट्याने हल्ला केलाय।
वेदांत, सध्या ही एक्सक्लुझिव्ह दृश्य जे आपण पाहतो आहोत त्याच्यामध्ये बिबटे आपल्याला दिसतो आहे. तो जशी डोळ्यांची उघडझाप करतो आहे त्याप्रमाणे त्याचे डोळे कॅमेऱ्यामध्ये चमकत आहेत. अंधाऱ्या जागी लपलेल्या या बिबट्याची दृश्य आहेत. मात्र लांबून बघणाऱ्यांना कदाचित ही नेमकी कुठली गोष्ट चमकते आहे ते कळणार नाही. हे बिबट्याचे डोळे आहेत आणि काही वेळापूर्वी टिपलेली ही बिबट्याची दृश्य आहेत. सध्या बिबट्याला डाट लागलेला आहे अशी आत्ताच तू अपडेट दिलीस. इथून पुढे किती वेळ लागू शकतो या बिबट्याला प्रत्यक्ष पकडायला आणि या वस्तीतून, या इमारतीतून घेऊन जायला? आपण तर या ठिकाणी सध्या बिबट्याला पकडण्याची सध्या जोरदार मोहीम सुरू आहे. भाईंदरमध्ये हे घडलेलं आहे. भाईंदरमध्ये आपल्याला बघायला मिळते बघ्यांनी देखील गर्दी केलेली आहे. लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी आलेले आहेत. काही वेळापूर्वीच इथले लोकप्रतिनिधी देखील आणि इथले स्थानिक नेते देखील या परिसरामध्ये जमलेले आहेत आणि इथे प्रचंड दाटीवाटीचा परिसर आहे. तलाव रोड परिसरामध्ये सध्या या बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि 2 डाट अपयशी ठरल्यानंतर ते बिबट्याला लागले नाहीत. बिबट्याने हे डाट चुकवले, मात्र 3रा डाट बिबट्याला लागलाय आणि आता थोड्याच वेळात या बिबट्याला इथून हलवलं जाणार आहे. आणि पुन्हा एकदा भाईंदरवरून एक महत्त्वाची अपडेट येते आहे. भाईंदरमध्ये इमारतीमध्ये अडकलेल्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आलेलं आहे आणि वन विभागानं या बिबट्याला पकडून आता बाहेर आणलेलं आहे. यानंतर त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलं जाणार आहे आणि गेल्या 7 ते 8 तासांपासून सुरू असणारा हा सगळा प्रयत्न अखेर यशस्वी झाल्याचं कळत आहे. आज सकाळपासून या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून जोरदार प्रयत्न सुरू होते आणि इतर सर्व यंत्रणा देखील यासाठी कामाला लागलेल्या होत्या. बिबट्याला अखेर 2 डाट मारण्यात आले, मात्र हे दोन्ही डाट त्यांनी चुकवले. त्यानंतर 3रा डाट बिबट्याला लागला आणि त्यानंतर बिबट्या बेशुद्ध पडला आणि नंतर या बिबट्याला तो बेशुद्ध पडल्याची खातरजमा केल्यानंतर त्याला पकडण्यात आलेला आहे आणि वन विभागाचे अधिकारी आता या बिबट्याला इथून हलवत आहेत. त्यासाठी या बिबट्याला आता पिंजऱ्यामध्ये कैद करण्यात आलेलं आहे. विभागाची टीम आहे संजय गांधी नॅशनल पार्कची, ती टीम आता या बिबट्याला घेऊन संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. 6.5-7 तास हा बिबट्या या सगळ्या सोसायट्यांमध्ये फिरत होता. सकाळच्या वेळी साधारणपणे 8-8:30च्या वेळी हा बिबट्या या सोसायटीमध्ये आला. भाईंदर पूर्व मधली ही जी पारिजात सोसायटी आहे त्या ठिकाणी तो बिल्डिंगमध्ये फिरत होता आणि त्यानंतर वन विभाग, त्यासोबत फायर ब्रिगेड, त्यासोबत मीरा भाईंदरचे पोलीस या सगळ्यांनी या रेस्क्यू टीम मध्ये सहकार्य केलं आणि आता आपण बघतोय संजय गांधी नॅशनल पार्कची जी वन विभागाची टीम आहे त्यांनी हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलेलं आहे आणि आतमध्ये त्या पिंजऱ्यामध्ये सर त्यांना फक्त आता आउटपुट हो त्याला तर भाईंदरमध्ये ही लाईव्ह दृश्य आहेत. या क्षणी या बिबट्याला इथून जेरबंद करून बाहेर नेलं जात आहे. या बिबट्याला पिंजऱ्यामध्ये घालण्यात आलेलं आहे आणि जसं आत्ताच आपले प्रतिनिधी या ठिकाणाहून आढावा घेत होते त्यानुसार आपण पाहतो आहोत की पोलिसांमध्ये आणि इथल्या सर्व नागरिकांमध्ये, सर्व उपस्थितांमध्ये सुद्धा एक प्रकारे दिलाशाची भावना दिसते आहे. सकाळपासून जी धावपळ होती, लगबग होती, ती आता संपलेली आहे आणि काहीसा सुटकेचा निश्वास या सर्वांनी सोडल्याचं या दृश्यांमधल्या त्या सर्वांच्या बॉडी लँग्वेजवरून आपण बघू शकतो. सकाळी 8 वाजल्यापासून या बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सर्व यंत्रणा करत होत्या. त्यामध्ये वन विभाग तर होताच, मात्र स्थानिक पोलीस देखील या सर्व कामामध्ये लागलेले होते. वेगवेगळ्या बघ्यांनी गर्दी केलेली होती आणि हा बिबट्या चकवा देत होता कारण ही प्रचंड दाटीवाटीची अशी ही वस्ती आहे. त्यामुळे या इमारतीच्या, पारिजात नावाची ही इमारत आहे, या इमारतीच्या तळमजल्यावर जाऊन अखेर बिबट्या बसला. या बिबट्याला बेशुद्ध करण्याचे 2 प्रयत्न फसले. 3रा प्रयत्न यशस्वी झाला आणि त्याला बेशुद्ध केल्यानंतर सुद्धा तो बेशुद्ध झाला आहे याची खातरजमा करण्याची वन विभागाची एक पद्धत आहे. त्या पद्धतीनुसार या ठिकाणी फटाके फोडले गेले आणि या फटाक्यांचे आवाज ऐकून देखील बिबट्याने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. तेव्हा या बिबट्या पूर्णपणे बेशुद्ध झाल्याची खातरजमा करण्यात आली आणि त्यानंतर या बिबट्याला पकडण्यात आलेलं आहे. आता वन विभागानं पिंजऱ्यामध्ये या बिबट्याला जेरबंद केलेलं आहे आणि आता या बिबट्याला घेऊन वन विभागाचे अधिकारी इथून रवाना होत आहेत. अनेक जणांना या बिबट्याने, जवळपास 7 जण यामध्ये
जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार देखील सुरू आहेत. या 7ही जणांची नावं देखील समोर आलेली आहेत आणि त्यामुळे अचानकपणे भाईंदरसारख्या अत्यंत गजबजलेल्या दाटीवाटीच्या परिसरामध्ये बिबट्या आला. भाईंदर पूर्वेमध्ये नागरी वस्तीमध्ये या बिबट्याचा वावर असल्याचं समजलं आणि त्यानंतर या परिसरात असणारी पारिजात नावाची इमारत, ज्या इमारतीमध्ये बिबट्या घुसला आणि या इमारतीमध्ये अक्षरशः या बिबट्यानं धुमाकूळ घातलेला होता. बिबट्या आपल्या इमारतीत घुसलेला आहे म्हटल्यानंतर नागरिकांची, इथल्या रहिवाशांची अक्षरशः धावपळ झाली, पळापळ झाली आणि या धावपळीमध्ये सुद्धा बिबट्यानी 7 जणांना जखमी केलेलं आहे. मात्र अखेर या बिबट्याला पकडण्यात यश आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.